संजय राऊतांच्या या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 12:30 वाजता मोठा काहीतरी निर्णय घेणार. 4 वर्षे झाली ठाकरेंची माणसं फोडतायत, पण अजूनही ना ठाकरे संपले ना त्यांचे शिवसैनिक संपले. एकट्या ठाकरे या आडनावाच्या दराऱ्याची ही ताकद आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हालचाली होतात, इतकी समीकरणं बदलतात आणि इतकी धडपड सुरू असते. कोणी काहीही म्हणा, पण ठाकरेंनी उत्पादन केलेल्या आणि तयार केलेल्या मालाला लईच भाव असतो बाहेर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्त स्कोप कुठल्या पक्षामध्ये असणार आहे? तर तो असणार आहे काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये. याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला तर माहिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना, याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये खासदार हे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणात जातील. आणि ज्या पद्धतीने देशामध्ये घडामोडी घडत आहेत, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे स्कॅम्स समोर येत आहेत, ज्या पद्धतीने त्यांची एकूण त्यांनी केलेली जी काही गडबड आहे ती समोर येते, ते पाहता 2029 साठी त्यांनी परत निवडून येण्याची शक्यता फार कमी आहेत. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये सध्या संधी जास्त आहे. जे लोक आज सोडून गेले त्यांना परत संधी मिळेल असं सध्या तरी वाटत नाही. त्याच्यामुळे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत किंवा जे नवीन कार्यकर्ते येऊ इच्छितात, नवीन राजकारणात एंट्री करू इच्छितात, त्यांना फार मोठ्या प्रमाणात स्कोप हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहे. आणि नंतर काँग्रेस या पक्षामध्ये सुद्धा फार मोठा स्कोप आहे बघा. कारण की त्यांच्या पक्षातले सुद्धा नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले गेल्या काही काळामध्ये. आणि जे काही सध्या शिल्लक आहेत त्यांच्यावरती लोकांचा विश्वास नाही. एकटे राहुल गांधी यांच्याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास हरत आहे. ज्या वेळेस ह्या देशामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल, जी ऑलरेडी झालेली आहे, तर अशा वेळेस काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असणार आहे. अगदी रूट लेवल पासून फार मोठ्या प्रमाणात संधी असणार आहे. म्हणून आजपासूनच तयारीला जर का लागलं, कोणताही नेता जर का त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागला, तर निश्चितपणे त्यांचं स्वतःचं भविष्य, त्या मतदारसंघातील मतदारांचं भविष्य आणि एकूणच देशाचं भविष्य हे सुंदर असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला बरोबर वाटली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्याचा उल्लेख श्री राज ठाकरे यांनी केला. तर त्या सगळ्या संदर्भातलं हे विश्लेषण आता आपण बघतोय. माझ्या मते श्री राज ठाकरे हे राजकारणासाठी किती श्रम घेतात त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी अनेकांनी केलेली आहे, पण ते लॉजिकली बरोबर बोलतात. अनेक वेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये भविष्याचा अंदाज पण असतो. सो त्यांनी आज राज्यातल्या या राजकारणाला म्हणजे पक्ष फटाफुटीला एका व्यक्तीला जबाबदार धरलं. मला असं वाटलं की ते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरतात की काय, पण त्यांनी श्री अमित शहा यांना जबाबदार धरलं. ते म्हणाले की जे बिहार आणि बंगालमध्ये झालं आहे ते महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि हा भाजपसाठी भविष्याचा इशारा आहे. तो इशारा काय आहे? तर जे राजकारण ह्यापूर्वी कधीच झालं नाही तशा पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे. उद्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी भाजपला याचं हे कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही आहे, काँग्रेस 70 वर्ष राहिलीच की सत्तेवरती, तर राज ठाकरे यांच्या मते या आत्ताच्या पक्ष फटाफुटीचा तोटा हा भाजपला पण होऊ शकतो. आज जे जे काही घडतं आहे महाराष्ट्रामध्ये ते सगळं भाजपबरोबर होईल. कारण एकनाथ शिंदे आज जे काही पक्ष फोडतायत ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यावर फोडतायत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की सध्या जे काही सुरू आहे ते पाहून मला महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची चिंता वाटते की कुठं चाललं आहे महाराष्ट्र, काय पद्धतीचा संदेश आपण देतो आहे. मी राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहे, पण महाराष्ट्र अतिशय चुकीच्या दिशेनं चालला आहे असं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्या मताशी मी का सहमत आहे, तर हा आपला महाराष्ट्र नाही आहे, हे लोकांना आवडत नाही. कोणीतरी श्री एकनाथ शिंदे यांना जाऊन सांगायला हवं की ते ज्या पद्धतीनं पक्ष फोडत आहेत. म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की जो भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा गाभा आहे तो एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे स्वीकारला आहे. भाजप काय करते? जमेल त्यांना आपल्या पक्षात घ्या, ले लो, हजम कर लो, बाद में देखते हैं. भाजपनं अनेक गणंग भनंग भ्रष्ट अयोग्य, खरं तर ज्यांची जागा केवळ जेलमध्ये आहे अशा सगळ्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलं. आणि एकनाथ शिंदे यांना याची जाणीव आहे की भविष्यामध्ये त्यांची स्पर्धा ही भाजपबरोबरच असणार आहे. आणि म्हणून ते पण तेच करतायत. अगदी छोट्या छोट्या नेत्याला मला कोणीतरी सांगितलं, एकनाथ शिंदे हे हल्ली कोणालाही भेटायला गेले की ते म्हणतात, अरे लाव रे ओ रुमाल, आणा तो
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा गमछा आणि घाला यांच्या गळ्यात, हे असं राजकारण आहे. हे महाराष्ट्रासाठी नवीन राजकारण आहे आणि त्या राजकारणामुळं असं दिसतं आहे की या राजकारणामुळं महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. जे काही घडतं आहे त्याचीच चर्चा आहे आणि हे जर नव्या पिढीसमोरचे आदर्श असतील तर हे आदर्श महाराष्ट्राचे आदर्श नाहीत. त्यामुळे राज ठाकरे जे बोलले त्यांच्याशी मी सहमत आहे. असं म्हणून सुद्धा विरोधी पक्ष किती स्वतः काम करतो, म्हणजे मला तर गंमत वाटते की TET सारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, नीट सारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ह्या मुद्द्यावरती विरोधी पक्षाचं महाराष्ट्राअंतर्गत राजकारण काय? झिरो, बिग झिरो. हे शरद पवारांच्या आजच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा इतका मोठा ऱ्हास होईल असं कोणाला वाटलं होतं का 10-15 वर्षापूर्वी? तो झाला कारण ती वैचारिक बांधणी नाहीच आहे. ज्यावेळेला 2019ला तुम्ही शिवसेनेचा विचार सोडला आणि नवीन हातात घेतला, त्यावेळेला तुमची मूळची विचारधारा, नवीन विचारधारा काय आहे हे तुम्ही महाराष्ट्राला नाही पटवून देऊ शकला. आता हे सगळं सांगितल्यानंतर जर मला मी असं विचारलं, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं राजकारण असंच चालेल का? माझ्या मते नाही. आता ही संधी आहे, घराच्या बाहेर पडा. समाजामधले अनेक असे लोक आहेत की ज्यांना भारतीय जनता पार्टीचा विचार आवडत नाही. समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना एकनाथ शिंदे यांचं राजकारण आवडत नाही. जसं 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांना गुजरात मॉडेलचा पर्याय दिला. तुम्ही काय पर्याय देणार आहात? तुम्हाला पर्याय द्यावा लागेल, कष्ट करावं लागेल. तो काळ गेला आहे. जे उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं की मी आता पक्षाचा प्रमुख म्हणून बाजू होतोय, तर ही ती योग्य वेळ आलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काही काळ बाजूला झालं पाहिजे आणि त्याने बघितलं पाहिजे की आपल्याशिवाय हा पक्ष काही नवीन विचारानं पुढे येऊ शकतो का. सो माझे मुद्दे हे आहे की या सगळ्या याच्यामध्ये ही ती वेळ आलेली आहे की ज्या वेळेला अनुसरून विरोधी पक्षांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल करावे लागतील. मित्रांनो, हा व्हिडिओ पहा. तर शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. या ठिकाणचे हे नेते असं म्हणतायत की हे पाप उद्धव ठाकरेंचंच, आणि आपलाही त्याला दुजोरा आहे. निश्चितपणे हे पाप उद्धव ठाकरेंचंच आहे. उद्धव ठाकरेंनी ह्या सर्व लोकांना मोठं केलं, ह्या सगळ्यांना योग्य वेळी योग्य तो सपोर्ट दिला, यांना पक्षामध्ये घेतलं, पक्षाचं चिन्ह ह्यांना दिलं, निवडून येण्यासाठी ह्यांच्यासाठी सभा घेतल्या, निवडून आल्यानंतर जे शक्य ते सर्व ताकद दिली. ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांना दिलेलं वचन पाळत नव्हता, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी सर्व काही सोडून सत्ता हातात येते, मुख्यमंत्रीपद हातामध्ये येत आहे, आपल्या हातामध्ये अधिक चांगली मंत्रिपद येत आहेत असं म्हणून इतर पक्षांबरोबर सत्तेची मोठ बांधली, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आमच्यावरती अन्याय होतोय असं म्हणत सध्या उपमुख्यमंत्री असलेले एक नेते हे खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होते. म्हणजे तशी परिस्थिती सुद्धा होती आणि म्हणून ह्या सगळ्यांना रोखून ठेवलं त्याने त्या काळामध्ये सुद्धा. हे पाप उद्धव ठाकरेंचंच, त्यांना मोठं केलं हे पाप सुद्धा उद्धव ठाकरेंचंच, हे आता म्हणायला काही हरकत नाही. 2022 मध्ये ज्यावेळेस हा पक्ष फुटला त्यावेळेस असं सांगितलं की अजितदादा पवार जे आहेत हे आम्हाला सत्तेमध्ये योग्य वाटा देत नाहीत, आम्हाला निधी मिळत नाहीत असं म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस सरकार पाडलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये अजितदादा पवारच यांच्या सोबत आले तरी सुद्धा हे सत्तेला चिकटून राहिले. आता ह्यांचा अजेंडा एकमेव एकच आहे की उद्धव ठाकरे यांना कसं संपवायचं. शिवसेना त्यांना संपवायची नाहीये असं ते सातत्याने म्हणतायत. पण ह्या सगळ्यामधून आपल्याला एक दिसून येते बघा, कोणताही विरोधी पक्ष सत्तेमध्ये असता कामा नये. अब्दुल सत्तार यांचं सुद्धा काही दिवसांचं स्टेटमेंट होतं बघा काही दिवसांपूर्वी की या महाराष्ट्रामध्ये 2च पक्ष राहणार, एक म्हणजे कोणता, एक राहणार शिवसेना आणि दुसरा राहणार भारतीय जनता पक्ष. हीच परिस्थिती बिहारमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा सुरू आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी या सगळ्यांना मोठं केलं, या सगळ्यांना बळ दिलं, त्या पापाचं फळ त्यांना आज मिळतंय.